पालकमंत्री नियुक्ती होऊनही कालवा समितीची बैठक ठरेना। खडकवासला प्रकल्पातून शेतीला आणि शहराला किती पाणी मिळणार हे बैठकीत ठरणार। पीएमआरडीए राबवणार नदी सुधार योजना। मुळा आणि मुठा नदी सुधारणा योजना राबवण्यासाठी प्राधिकरणाकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू। पुणे पालिकेकडून 60 लाखांचा दंड वसूल। सार्वजनिक ठिकाणं अस्वच्छ करणाऱ्या 7,593 नागरिकांवर कारवाई। पुण्याच्या कोंढवा परिसरामध्ये वर्क फ्रॉम होमचा आमिष दाखवत तरुणाची 24 लाखांची फसवणूक। कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पुण्याच्या गोखले नगरमध्ये मुलीला लग्नाची मागणी घालणारे एकाला बेदम मारहाण करत हत्या। चतुर्शृंगी पोलिसांकडून चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल। 45 वर्षीय मृत व्यक्तीकडून आरोपीच्या मुलीशी लग्नासाठी विचारणा। पोलीस शिपायाकडून महिलेला लग्नाचा आमिष दाखवून फसवणूक। पुण्याच्या समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांच्याकडून शिपायाचे निलंबनाचे आदेश। घाऊक बाजारामध्ये लसूण, काकडी, ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या दरामध्ये घट। छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डामध्ये 90 ट्रक फळभाज्यांची आवक वाढल्यानं दर घसरले। मागणी वाढल्यानं पापलेट, रावसचे भाव तेजीत। पुण्याच्या गणेशपेठमधील घाऊक मासळी बाजाराच्या तुलनेमध्ये आवक कमी, तर मटण, चिकन आणि अंडी यांचे दर स्थिर।